Hello students, today we are starting the lecture number 21 of rotational dynamics. In previous lecture, we have completed the numericals up to number 18. Today we have to start the numericals from 19. So 19 number numericals is a metallic ring of mass 1 kg has Mi 1 kg meter square. When rotating about one of its diameter, it is molten and remolded into a thin uniform disk of the same radius. How much will its Mi moment of inertia be when rotated about its own axis? तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? यामध्ये आपल्याला पहिलं सांगितलं का एक मेटॅलिक रिंग आहे ज्याचं मास 1 kg आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर आहे, रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्याला रोटेट केलं आणि कशाने रोटेट केलं? वन ऑफ इट्स डायमीटर. तर यामध्ये आपण अगोदर लिहिणार G1. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचं सांगितलेलं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट इट्स डायमीटर. तर आपण इथं लिहिणार mr, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर इज इक्वल टू किती सांगितलेलं आहे? 1 kg मीटर स्क्वेअर. यामध्ये पुढे अजून काय सांगितलं? इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इनटू अ थिन युनिफॉर्म डिस्क. म्हणजे याला मेल्ट केलं आणि मेल्ट करून त्यापासून काय बनवलंय? युनिफॉर्म डिस्क बनवले ऑफ सेम रेडियस. म्हणजे रेडियस काय असणार? सेम असणार. कशाची? डिस्कची. हाऊ मच विल इट्स Mi बी when rotated about its own axis? तर आता आपल्याला यामध्ये असं सांगितलं का रिंग पासून डिस्क तयार केली आणि त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ऍक्सिस हे विचारलेलं आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपण असं लिहिणार वी नो दॅट. आपल्याला काय माहित आहे? पूर्ण याच्यात लिहू वाटलं तर वी नो दॅट moment of inertia of a ring about its diameter is काय सांगितलं? एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग इज इक्वल टू mr स्क्वेअर. कुठलं येते? पासिंग थ्रू द, म्हणजे जे ऍक्सिस आहे पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. हे बेसिक फॉर्म्युला. पण आता आपल्याला जे दिलेलं आहे ते आहे काय दिलेलं आहे? अबाउट इट्स डायमीटर. डायमीटरच्या अबाउट. तर यामध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला भेटतोय काय आहे? mr अबाउट इट्स डायमीटर इज इक्वल टू 1/2 mr स्क्वेअर किंवा mr स्क्वेअर अपॉन 2. हे त्याचा फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस हे आपण रिंग घेतली आणि रिंगच्या डायमीटरच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा अबाउट डायमीटर. तर काय फॉर्म्युला भेटला? I इज इक्वल टू 1/2 mr स्क्वेअर. जर परपेंडिक्युलर टू प्लेन अँड पासिंग थ्रू सेंटर असतं तर याचा फक्त फॉर्म्युला लिहिला असता mr स्क्वेअर. हे लक्षात घ्या. आता अजून आपल्याला काय माहिती आहे? ऑल्सो वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क passing through center and perpendicular to plane is त्याचा फॉर्म्युला इथं लिहितो
काही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज इक्वल टू 1/2 mr². काय समजलं आपल्याला का याचं फॉर्म्युला आहे 1/2 mr² आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर त्याचं पण काय फॉर्म्युला आहे 1/2 mr². तर याला जर आपण याला इक्वेशन 1 दिलं आणि याला नंबर 2 दिला तर आपण काय म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट काय भेटते आपल्याला का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क काय असणार हे कोणाचे इतकं असणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट इट्स डायमीटर. पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट डायमीटर किती आहे 1 kg/m². तर हे पण काय होईल 1 kg/m². हे झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट इट्स डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क passing through the center and perpendicular to the plane. तर हे काय आहे आन्सर 1 kg/m². आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता 20 नंबर क्वेश्चन. A big dumbbell is prepared by using a uniform rod of mass 60 gram and length 20 centimeter. काय सांगितलं एक डंबेल आहे आणि ते प्रिपेअर्ड कशापासून बनवलंय ते युनिफॉर्म रॉड ज्याचं मास आहे 60 ग्रॅम आणि लेंथ आहे 20 सेंटीमीटर. तर आपण इथं गिवन मध्ये लिहू फॉर रॉड काय असणार का मास किती आहे mr लिहू 60 ग्रॅम आणि नंतर त्याची लेंथ आहे lr किती आहे 20 सेंटीमीटर. पुढे काय सांगितलं two identical solid spheres of mass 50 gram and radius 10 centimeter each are at the two ends of the rod. म्हणजे काय केलं दोन स्फिअर आहेत आणि त्यांचं मास ms ने डिनोट करू 50 ग्रॅम आहे आणि त्यांची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर आहे. हे काय केलं का त्या रॉडला अटॅच केलं. म्हणजे डंबेल कशा टाईपचं असणार हे दोन स्फिअर आहेत दोघांचे जे रेडियस आहे सेम आहे दोघांना अटॅच केलं रॉडने आणि रॉडचं काय मास आहे तर मास आहे 60 ग्रॅम लेंथ आहे 20 सेंटीमीटर. जे दोन जे सर्कल आहेत स्फिअर आहेत जे दोन्ही सेम रेडियस आहे दोघांची आणि दोन्ही अटॅच केलेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला विचारलं काय बघा कॅल्क्युलेट mi of dumbbell when rotated about an axis passing through its center and perpendicular to length. म्हणजे काय तर आपल्याला हे जे पूर्ण डंबेल बनलंय दोन स्फिअर आणि रॉडला जोडून त्याच्या सेंटर मधून जाणारी जे ऍक्सिस आहे त्याच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. काय आहे परपेंडिक्युलर टू प्लेन पासिंग थ्रू द सेंटर. याच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी म्हणजे समजा हे ऍक्सिस आहे तर ह्या ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथं लिहू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल अबाउट पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन इज इक्वल टू काय असणार आहे एक तर यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड असणार प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर फर्स्ट प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर सेकंड. दोन्ही सेमच आहे तर दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार सेमच असणार. तर यामध्ये आपण याचं जे सेंटर आहे सेंटर पासून जे डिस्टन्स म्हणजे त्याची रेडियस स्फिअरची रेडियस किती आहे 10 म्हणजे इथून इथपर्यंत 10 सेंटीमीटर. सिमिलरली हे सेंटर जर असेल तर इथून इथपर्यंत 10 सेंटीमीटर. नंतर हे जे रॉड आहे 20 सेंटीमीटरचा इक्वली त्याला डिवाइड केलं तर इथून इथपर्यंत काय येणार हे 10 सेंटीमीटर आणि इकडे मी काय येणार 10 सेंटीमीटर. तर आपल्याला याच्या सेंटर पासून इथपर्यंत जे डिस्टन्स भेटणार ते भेटेल 20 सेंटीमीटर. सिमिलरली
या ठिकाणी पण आपल्याला किती डिस्टन्स भेटणार 20 सेंटीमीटर। आता आपल्याला काय करायचे बघा, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय। कशाचं काढायचंय? का रॉडचं काढायचं, नंतर स्पियरचं काढायचं। तर आपल्याला याचे फॉर्म्युले माहित आहे। हे जे रॉड आहे आणि त्याच्या सेंटर मधूनच ही लाईन चालली, म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय भेटणार? रॉडचा एक फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड काय कुठून? द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन। तर याचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट माहित आहे। काय आहे? ml² अपॉन 12 फॉर्म्युला आहे डायरेक्ट। आता मग काय येईल? m कोणाचं? रॉडचं, r रॉड आणि हे 12 आहे। आता पुढचा प्रश्न आहे का मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं कशाचं? स्पियरचं। पण आपल्याला जर या सेंटर मधून जाणारा जर असतं मोमेंट ऑफ इनर्शिया, तर आपण स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² लिहिलं असतं। पण आपल्याला याच्या सेंटरच्या अबाउट नाही काढायचंय, आपल्याला या ऍक्सिसच्या अबाउट काढायचं। तर ही जी ऍक्सिस आहे आणि ही ऍक्सिस आहे, दोन्ही पॅरलल झाले आणि मग पॅरलल झाल्यावर आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करू शकतो आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी काय लिहिणार? पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला माहित आहे। तर त्यामध्ये आपण जर याला सी पॉइंट दिला का मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट सी, तर काय लिहिणार? IC प्लस काय आहे आपलं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पासिंग थ्रू द सेंटर अँड नंतर काय येईल? प्लस प्रोडक्ट कोणाचं? मास ms इनटू द डिस्टन्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याचं स्क्वेअर। तर डिस्टन्सला जर आपण h मानलं तर मी इथं h² लिहितो। हे झालं पहिल्यासाठी, समजून घ्या। हे सॉलिड फर्स्ट साठी आहे। नंतर सेकंड साठी पण काय लिहिणार? आपण सेम लिहिणार IC। आता हे पण सेंटर आहे आणि याला जर C1 म्हटलंय, याला C2 म्हणू, IC2 आणि प्लस ms याचं मास सेमच आहे आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते पण सेम आहे, त्यामुळे h² लिहितो। तर आता आपण जर विचार केला तर सेंटर सेम आहे, तर यासाठी जे IC1 लिहून वाटलं तर याला IC1 आणि IC2 तर सेमच असणार, कारण दोघांचे रेडियस सेम आहे। त्यामुळं आपण काय म्हणणार का, आणि मास सेम आहे त्यामुळं ते IC1 आणि IC2 दोन्ही सेम झाले। तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट याला mr आता व्हॅल्यू टाकू शकतो आपण, काही अडचण नाही आपल्याला। तर mr ची व्हॅल्यू आहे 60। सगळ्यात अगोदर ते हे लक्षात घ्या का हे ग्रॅम मध्ये सेंटीमीटर, ग्रॅम सेंटीमीटर म्हणजे सगळे सीजीएस मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करण्याची गरज नाही। पण आपल्याला जे आन्सर भेटेल ते पण सीजीएस मध्ये भेटेल, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। आता सगळं जर सीजीएस मध्ये आहे, कन्वर्ट करण्याची काही गरज नाही। तर मी mr च्या जागेवर टाकतोय 60, l² l आहे 20 आणि 20 चं स्क्वेअर आणि नंतर हे अपॉन 12। आता ही गोष्ट लक्षात घ्या का हे जे आहे हे आणि हे म्हणजे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या काय ह्या ऍक्सिसच्या अबाउट, कोणाचं? स्पियरचं। तर दोन्ही स्पियर सेम असल्यामुळं मी डायरेक्ट इथं काय लिहितो? +2। लक्षात घ्या हे 2 कुठून आलंय? कारण हे आणि हे सेम असल्यामुळं मी +2 लिहितो। आता यामध्ये काय फॉर्म्युला येईल? IC1। तर IC1 म्हणजे काय? IC1 म्हणा किंवा IC2 म्हणा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फियर पासिंग थ्रू द सेंटर काय आहे? 2/5 mr²। तर मी इथं लिहितो 2/5 mr²। तर r सॉलिडचा आहे, m सॉलिडचा आहे, प्लस ms आहेच आपल्याकडं आणि h²। हे आपलं फॉर्म्युला झाला। काय केलं? फक्त हे लिहिलं आणि हे दुसरं आहे म्हणजे दोन्ही सेम असल्यामुळे 2 बाहेर लिहिलं। दोन्ही लिहिण्याची गरज नाही कारण दोन्ही सेम आहे। आता व्हॅल्यूज पुट करू। आता 12 5 ला 60, तर हे 5 झाले आणि 20 चं स्क्वेअर 400 प्लस आता 2 बाहेर आहे 2/5 मास ऑफ सॉलिड स्फियर काय आहे? 50। तर 50 लिहिलं, नंतर r²। तर r किती आहे? 10 चं स्क्वेअर 100 लिहितो, नाहीतर आपण एक स्टेप वाढू 10² प्लस ms मास ऑफ स्फियर 50 आणि h² h किती आहे? म्हणजे ही दोन्ही पर्यंत डिस्टन्स आहे, इथलं डिस्टन्स म्हणा किंवा इथलं डिस्टन्स म्हणा,
ते आहे 20, तर 20 चं स्क्वेअर. आता काय करणार आपण, कॅल्क्युलेट करणार. आता यामध्ये आपण जर याला 5 1 5 किंवा आपण जर कट न करता याला असंच ठेवलंय तर बघा काय भेटेल आपल्याला. 5 4 जा 20 आणि हे 2 0 प्लस. आता समजून घ्या यामध्ये काय आहे का, यामध्ये 50 आहे आणि यामध्ये 50 आहे. तर मी काय करतो, 2 बाहेर ऑलरेडी आहे आणि 50 कॉमन घेतो. 50 यामध्ये आहे यामध्ये आहे कॉमन घेतलं. आता इथं काय राहिलं, 2/5 राहिलं आणि इंटू 10 चा स्क्वेअर 100 आहे हे आपल्याला माहित आहे. नंतर प्लस 50 तर बाहेर गेलेले आहे, यातून 50 बाहेर यातून 50 बाहेर, 20 चा स्क्वेअर 400. आता बघा 5 चं टेबल येते आपल्याला, 5 2 जा आणि 20. तर काय भेटलं आपल्याला आन्सर, 2000 प्लस 2 into 50 म्हणजे 100 आणि या ठिकाणी 2 into 20 म्हणजे 40 प्लस 400. काय भेटतंय आपल्याला आन्सर, 2000 प्लस 100 आणि या ठिकाणी 440. याची ऍडिशन काय होईल, 400 प्लस 40 म्हणजे 440. तर या ठिकाणी आपल्याला भेटतंय 2000 प्लस 440 हे 0 आणि हे 2 0 हे आपण ऍड केले. जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला याची जे ऍडिशन आहे 46000 भेटेल. बघा 44,000 प्लस 2000 म्हणजे 46,000 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर युनिट येईल केजी, पण केजी येणार नाही कारण सगळे कसे आहे ग्रॅम आणि सेंटीमीटर म्हणजे सीजीएस. तर ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर हे झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल आणि ते आहे 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपण 20 नंबरचं क्वेश्चन संपवलं. आता आपण नेक्स्ट बघू. आता 21 नंबरचं क्वेश्चन बघू. अ फ्लायव्हील used to prepare earthenware pots is set into rotation at 100 rpm. आता एक फ्लायव्हील आहे आणि कशासाठी यूज केलं, टू प्रिपेअर earthenware pots and set into rotation at 100 rpm. स्टार्टिंगला त्याचे किती रोटेशन आहे, 100 rpm आहे म्हणजे ती त्याची फ्रिक्वेन्सी झाली. इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क ऑफ मास 10 kg. डिस्क आहे आणि त्याचं मास किती आहे 10 kg. रेडियस किती आहे 0.4 मीटर. तर आपण यामध्ये येणार गिवन काय आहे आपल्याकडे, डिस्क आहे आणि त्याचं मास कॅपिटल एम ने डिनोट करू, एम डी लिहू वाटलं तर 10 kg. रेडियस ऑफ डिस्क इज इक्वल टू 0.4 मीटर. आता पुढे काय म्हणते, अ लंप ऑफ क्ले टू बी टेकन इक्विव्हॅलेंट टू पार्टिकल म्हणजे काय पार्टिकल म्हणून आपण त्याला घेणार ऑफ मास 1.6 kg फॉल्स ऑन इट म्हणजे त्या डिस्क वर एक लंप ऑफ क्ले त्यावर आलाय आणि त्या क्लेचा मास किती आहे तर ते आहे स्मॉल एम ने डिनोट करू आपण त्याला किंवा त्याला कॅपिटल एम आणि क्ले असं म्हणू. 1.6 kg adheres it at a certain distance x from the center. म्हणजे काय झालं एकदा समजून घ्या. एक अगोदर जी डिस्क आहे डिस्क आणि ह्या डिस्क चा मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी असणार. नंतर ह्या डिस्क मध्ये काय झालंय का जी त्याची ऍक्सिस आहे आणि ऍक्सिस पासून एक ठराविक डिस्टन्स वर ते डिस्टन्स त्यांनी एक्स दिलं, एक लंप ऑफ क्ले आलाय तिथं अटॅच झालाय. तर ते जे यामुळं आता काय झालं ते समजून घेऊ आपण. तर यामुळं आपल्याला काय झालंय का त्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली तर ते सांगितलेलं आहे पुढं. सर्टेन डिस्टन्स किती x सांगितला फ्रॉम द सेंटर. कॅल्क्युलेट x इफ द व्हील नाउ रोटेट ऍट द 80 rpm. म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेस त्याची जी फ्रिक्वेन्सी होती किती होती 100 rpm तर आपण वाटलं तर इथं लिहिणार n इज इक्वल टू
100 आरपीएम. जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय लिहू शकतो 100/60 आरपीएस रिव्होल्यूशन पर सेकंड, म्हणजे त्याला हर्ट्ज म्हणतो. हे काय होईल 5/3. तर काय भेटलं आपल्याला n इज इक्वल टू n1 म्हणू आपण त्याला n1 इज इक्वल टू 5/3 आरपीएस किंवा हर्ट्ज म्हणू शकतात. नंतर n2 चं बघा काय झालं. नंतर ज्यावेळेस ते क्ले इथं अटॅक झालं त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी झाली 80 आरपीएम, म्हणजेच त्याला आपण लिहिणार 80/60 आरपीएस. 0 0 कॅन्सल, हे 3 आणि हे 4 म्हणजे 4/3 आरपीएस. कशाची व्हॅल्यू झाली n2 ची, हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय म्हटले का हे जे x आहे त्याची व्हॅल्यू काढा. तर ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण इथून एक ऍक्सिस घेणार, त्याच्या अबाउट ते पॉइंट आहे आणि पॉइंट म्हणून कन्सिडर करायचं आणि त्याच्या अबाउट आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरमनी सॉल्व्ह करावं लागेल. तर या ठिकाणी आपण काय करणार इथं लिहिणार, यामध्ये एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नाही तर त्यामुळे आपण लिहिणार बाय कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. काय लिहिणार मोमेंटम L1 इज इक्वल टू L2 आणि L1 काय I ओमेगा. इकडं I ओमेगा, फक्त याला I1 ओमेगा 1, याला I2 ओमेगा 2. लक्षात घ्या ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय f. तर I1 ब्रॅकेट मध्ये 2 पाय n1, I2 2 पाय n2. आता यामध्ये I1 म्हणजे काय, याला आपण I1 म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. तर याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क काय फॉर्म्युला mr²/2. काही अडचण नाही, फॉर्म्युला माहित आहे आपल्याला या ठिकाणी. आणि जर आपण इथंच कॅन्सल केलं कशाला 2 पाय इथं आहे 2 पाय इथं आहे, कॅन्सल केलं काही अडचण नाही. आता I चा फॉर्म्युला इथं दिला. n1 किती आहे तर n1 आहे आपल्याकडे 5/3. हे झालं आपलं लेफ्ट साइड. नंतर I2 हे बघा I2 म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर आणि हे इथं क्ले आहे त्यामुळे आपल्याला याचा ऍक्सिस इकडे याचा ऍक्सिस इकडे म्हणजे पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावा लागेल आणि ते होईल IC. IC म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर कशाचं डिस्कचं प्लस m काय आहे मास ऑफ क्ले स्मॉल m नी किंवा कॅपिटल m नी आपण इथं लिहिलेलं आहे m क्ले आणि नंतर इनटू x². कारण आपल्याला माहित आहे का m याची स्क्वेअर लिहित असतो पण या ठिकाणी x त्यांनी दिलेले आहे त्यामुळे आपल्याला x यूज करावा लागेल. आता यामध्ये तर आपल्याकडे आहे 5. आता यामध्ये आपण जसं आहे तसं लिहू अगोदर आणि या ठिकाणी n2 आहे n2 ही व्हॅल्यू. तर n2 ची व्हॅल्यू किती आहे n2 ची व्हॅल्यू आहे 4/3. तर आपण 4/3 इथं. आता यामध्ये हे 3 आणि हे 3 कॅन्सल करू शकतो कारण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला. आणि आता आपल्याला काय भेटलं तर इकडे आपल्याला भेटलंय का 5 आहे हे 2 आहे तर मी इथं लिहितो 5/2 mr². हे m कोणता आहे md आहे आणि r काय आहे rd पण आहे. म्हणजे काय डिस्कचे मास आणि डिस्कचे रेडियस. आता राईट साइडला हे पण काय येईल mr²/2 कारण हे पण काय आहे डिस्कचा सेंटर मधून जाणारे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तर याला पण काय लिहिणार d, याला d आणि हे पुढं आहे आपल्याकडं पुढं काय आहे का क्लेचं 1.6. क्लेचं काय मास आहे 1.6 इंटू x² आणि बाहेर आहे 4. आता हे जे 4 आहे ते आपण इकडे घेऊन येऊ म्हणजे ते होईल डिवाइड. तर 5 इथं लिहितो मी 5/2 इंटू 4 md इंटू rd² इज इक्वल टू md rd²/2 प्लस 1.6 x². आता यामध्ये ह्या व्हॅल्यू तर टाकू शकतो पण मी काय करतो का याला ह्या साईडला घेऊन येतो
म्हणजे काय होईल, जर याला या साईडला घेतलं म्हणजे लेफ्ट साईडला, तर हे 5 अपॉन 2 4 जा 8, तर हे भेटलं 5/8 md rd स्क्वेअर मायनस md rd स्क्वेअर, ही टर्म इकडे घेतोय अपॉन 2 आणि इकडं इज इक्वल टू काय राहील 1.6 x स्क्वेअर, कारण आपल्याला x स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची. आता काय होईल बघा इथं का md rd स्क्वेअर हे आपण कॉमन घेतलं आणि यामधून जर आपण LHS 8 घेतलं बाहेर, तर आतमध्ये काय राहतं बघा, या ठिकाणी राहिलं 5 आणि मायनस md rd स्क्वेअर तर बाहेर काढलंय, याच्या खाली 2 आहे, आपल्याला पाहिजे 8, तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने, तर आपण करणार 5 मायनस 4, हे LCM चं पार्ट आहे, एकदम सिंपल, ते बघून घ्या 1.6 x स्क्वेअर. आता काय होईल, तर md किती आहे ते इकडल्या साईडला घेऊ आपण वाटलं तर या ठिकाणी आपल्याला md आहे 10, तर मी लिहितो 10, नंतर rd स्क्वेअर ते आहे 0.4 च स्क्वेअर, नंतर अपॉन 8 आणि हे काय झालं 5 मायनस 4 म्हणजे 1 इज इक्वल टू 1.6 x स्क्वेअर. आता 1.6 इकडे आपण डिवाइड करू शकतो, तर हे झालं 10 इंटू 0.4 च स्क्वेअर 0.16 अपॉन 8 ॲज इट इज, आणि हे भेटले आपल्याला 1.6 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता काय भेटतंय आपल्याला बघा, जर 10 नी 0.16 ला मल्टिप्लाय केलं, 10 नी जर 0.16 ला मल्टिप्लाय केलं तर ते होते 1.6 आपण खाली 8 इंटू 1.6 इज इक्वल टू x स्क्वेअर. 1.6 कॅन्सल झालंय, म्हणजे आपल्याला काय भेटतंय का x स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 8, म्हणजेच काय x इज इक्वल टू 1 अपॉन रूट 8, कारण 1 चा स्क्वेअर रूट 1 आहे, त्यामुळे कॉमन मध्ये दोघांना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला देण्याची काही गरज नाही, 1 आहे, आणि याची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली तर ती भेटली 0.35. जर तुम्ही विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल केला तर तुम्हाला काय भेटणार, x इज इक्वल टू 1 अपॉन रूट 8 आणि मीटर, तर हे एक आन्सर लिहू शकता तुम्ही 1 अपॉन रूट 8 मीटर, किंवा तुम्ही कॅल्क्युलेट केलं विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल तर तुम्हाला भेटेल x इज इक्वल टू 0.35 मीटर. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन संपवलंय क्वेश्चन नंबर 20 वर. आता आपण लास्ट क्वेश्चन बघू 20. आता लास्ट क्वेश्चन 22. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along an incline that rises by 3 in every 5 along it. आता म्हणजे काय झालंय, काय एक ऑब्जेक्ट आहे ते काय करतंय, तर अगोदर आपल्याला काय सांगितलंय, काय एक इन्क्लाइन प्लेन आहे आणि इन्क्लाइन प्लेन असा आहे का इट राइजेस बाय 3 फॉर एव्हरी 5. क्लिअर आहे, म्हणजे काय 5 जर इन्क्लिनेशन घेतलं तर त्यावेळेस त्याची हाईट 3 होती, जर आपण 10 घेतलं तर किती होईल 6, जर 15 घेतलं तर 9, अशा प्रकारे हे वाढत जाते. म्हणजे जर आपण एक्सटेंड केला असं आणि नंतर ह्या असं केलं आणि त्यानंतर जर हे 10 असं, म्हणजे हे 5 प्लस 5 हे जर टोटल 10 झालं तर ही टोटल हाईट होईल 6. क्लिअर आहे, तर हे त्यांनी सांगितलेलं आहे का प्रत्येक 5 ला ते 3 नी राईज होतंय, म्हणजे त्याची हाईट 3 होती. पुढे काय सांगितलं, द ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड ऑफ रूट 10, म्हणजे गिवन दिलेले आहे v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 10 मीटर पर सेकंड. As it travel a distance of 5.5 upon 3 meter along the incline, what can be the possible shapes of an object? आता त्याचं शेप काय असणार, जर हे डिस्टन्स किती 5/3 असेल तर, म्हणजे काय, आता आपल्याला हे एक रेशो दिलेला आहे त्यांनी का 5 असेल तर 3, तर 5/3 असेल तर किती, तर ते आपण इझिली फाइंड करू शकतो. तर आपण या ठिकाणी मी एक डायग्राम सेम काढतो आणि हे जे डिस्टन्स आहे 5/3 लिहितो आणि हे जे हाईट आहे याची लिहितो, वाटलं तर काही अडचण नाही. हे जे हाईट आहे ती याची, तर किती असणार ते आपल्याला काढायचं. जर आपल्याला माहित आहे का हे अँगल सेम असणार याच्यासाठी पण, तर यावरून आपण जर
साइन थिटाचा फॉर्म्युला काढला. साइन थिटा काय आहे, अपोजिट अपॉन हायपो, तर 3/5 भेटते. आता या ठिकाणी याला नंबर 1 म्हणू. या ठिकाणी साइन थिटा वापरलाय, तर साइन थिटा इज इक्वल टू काइन अपोजिट अपॉन हायपो म्हणजे h/5/3 आणि साइन थिटा तर काय असणार 3/5, कारण अँगल तर चेंज नाही झाले, हे डिस्टन्स चेंज झालं, अँगल चेंज झालेलं नाहीये. त्यामुळे साइन थिटाची इथं जी व्हॅल्यू असणार तीच व्हॅल्यू या ठिकाणी पण असणार. तर 3/5 मी इकडून ही व्हॅल्यू इकडे टाकते h/5/3. तर हे 5/3 इकडे मल्टिप्लाय होतील म्हणजे 3/5 इंटू 5/3 हे पूर्ण ब्रॅकेटच मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू h. तर हे 1 आणि हे 1, तर आपल्याला व्हॅल्यू भेटली h इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजे हाईट किती भेटली 1 मीटर. आता या 1 मीटरच्या हेल्पने आपण आता काय काढणार आहे, तर आपल्याला काढायचं आहे का त्याचं शेप कोणता असणार. तर आपल्याला v चा फॉर्म्युला आहे, तर वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहित आहे काय आहे, v इज इक्वल टू √2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. रोलिंग मध्ये आपल्याला माहित आहे का फॉर्म्युला काय आहे वेलोसिटीचा √2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. तर आता v दिलेला आहे आपल्याला किती आहे, तर स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणू आपण, स्क्वेअरिंग बोथ साइड काय भेटते बघा, तर v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. तर आता ही जी व्हॅल्यू किती आहे, तर √10, तर v स्क्वेअर किती होईल 10, 2g किती 10 असणार आणि h आपण आता काढलाय ते आहे 1 अपॉन 1 प्लस ही पूर्ण टर्म आहे याला ब्रॅकेट देऊ k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आता जर विचार केलाय तर हे 0 0 कॅन्सल म्हणजे 10 10 कॅन्सल झाले, ही पूर्ण टर्म इकडे घेऊन येऊ, तर काय भेटेल 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 1 म्हणजे 2. आता यामध्ये हे 1 इकडे जाईल म्हणजे -2, तर k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 2 - 1 आणि k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर काय झालं 2 - 1 म्हणजे 1. म्हणजेच याचं मीनिंग झालं k स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर आणि k स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर म्हणजे k इज इक्वल टू r. आणि ही कोणाची कंडिशन आहे, तर ही कंडिशन आहे रिंग साठी. तर शेप काय असणार, एक तर रिंग असणार नाही तर हॉलो सिलेंडर असणार. तर आपण म्हणणार k स्क्वेअर इट गिव्स k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणासाठी असतील, रिंग साठी किंवा हॉलो सिलेंडर साठी. तर हियर k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1. Therefore the shape is ring or hollow cylinder. काय एक तर शेप त्याचं काय असणार, रिंगचा असणार, रिंग असणार किंवा ते हॉलो सिलेंडर असणार. तर अशा प्रकारे, आणि हे कुठून आलं, तर हे फॉर्म्युले आहेत आपल्याला बुकच्या लास्ट पेजवर ते पूर्ण चार्ट दिलेले आहे, ते एकदा बघा, ते लक्षात ठेवा का k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1 कशासाठी असतं, का रिंग साठी असतं. आणि त्यामध्ये आपल्याला ते रिंग किंवा हॉलो सिलेंडर दोघांची व्हॅल्यू सेम असणार, म्हणजे दोघांसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. काय आहे ते mr स्क्वेअर. पण आपल्याला आता विचारलं होतं का शेप, तर शेप आहे रिंग किंवा हॉलो सिलेंडर. तर अशा प्रकारे आपण पूर्ण न्यूमेरिकल्स संपवले. ओके, थँक्यू.